राज्यामध्ये आपण पाहतोय की गेल्या 2 आठवड्यांमध्ये विदर्भ हा सगळ्यात उष्ण राहिलेला भाग आपण पाहिलेला आहे। राज्यामध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र झालेली असून विदर्भातील वर्धा इथं पारा काल रविवारी विक्रमी 45 अंशांवर गेलेला आहे। सतत या भागामध्ये 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्याचं आपण पाहत होतो। अनेक शहरांमध्ये तापमानाने जवळपास 40 अंश सेल्सिअस पर्यंतचा टप्पा सुद्धा ओलांडलेला आहे। दरम्यान येत्या 3 दिवसांकरता हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलाय आणि त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता। काही दिवसांपासून आपण पाहतोय विदर्भातील अकोला, नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा जोर कायम आहे, कहर कायम आहे। अक्षरशः लाही होते आणि प्रशासन इतकं सज्ज झालंय की उष्माघाताच्या रुग्णांसाठी हॉस्पिटल्सही सज्ज ठेवले गेलेले आहेत। आता सुद्धा पारा 45 अंशांच्या पार गेला होता। उच्चांकी तापमान नोंदवलं गेलं होतं काल विदर्भामध्ये। मात्र आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दिलासा मिळण्याची शक्यता, काहीसा पावसाचा जोर पाहायला मिळतोय। त्यामुळे एकीकडे काही ठिकाणी राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट असं संमिश्र वातावरण पाहायला मिळतंय।